मी श्रावणी कदम. पुणे दर्पण न्यूज मध्ये आपले स्वागत. सर्वप्रथम एक नजर हेडलाईन्सवर. विविध पक्ष संघटनांकडून पुण्यातील अलकाडोकी चौकात ठिय्या आंदोलन, मोदींविरोधात घोषणाबाजी. पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा भारत बंदला पाठिंबा. कृषी उत्पन्न बाजार समितीत केवळ 15% मालाची आवक. आज झालं ते ट्रेलर. यापुढे दिल्लीत जाणाऱ्या सर्व गाड्या अडवू, रविकांत तुपकर यांचा इशारा. आणि कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता कमी, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचं मत. कृषी विधेयक रद्द करण्याच्या मागणी करणाऱ्या शेतकऱ्यांच्या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी पुण्यात महाविकास आघाडी, सर्व शेतकरी कामगार संघटनेसह भाकप, माकप, लोकयतसह शीख बांधवांच्या नियोजित महामोर्चाला पोलीस प्रशासनाने परवानगी नाकारली. त्यामुळे उपस्थित नेते व कार्यकर्त्यांनी टिळक चौकात ठिय्या आंदोलन केले आहे. सकाळी 11 वाजता अलका चौकात सर्व शेतकरी कामगार संघटना, माकप, भाकप आणि महाविकास आघाडीचे घटक पक्ष शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते कार्यकर्ते संयुक्त महामोर्चा काढण्याच्या तयारीत होते. झेंडे, घोषणा फलक, साऊंड सिस्टीम घेऊन केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी करत लक्ष्मी रस्त्यावरून पुढे जाण्याचा प्रयत्न करत होते. यावेळी मोठा पोलिसांचा फौजफाटा तैनात होता. आंदोलनकर्ते नेते यांना महामोर्चासाठी परवानगी नाकारली असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यानंतर संतप्त नेते व कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन सुरू केले. यामध्ये शहरातील विविध गुरुद्वारांमधून आलेले शीख बंधू भगिनी देखील झेंडे घेऊन सामील झाले होते. शेतकरी कामगार एकजुटीचा विजय असो, लय झाली मोदी विकासावर चर्चा, नाही केली स्वामीनाथन आयोगावर चर्चा. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी, झेंडे, माझा शेतकरी, माझा पाठिंबा, शेतकऱ्यांवर अन्याय करणाऱ्या भाजप सरकारचा धिक्कार असो, अशा घोषणांनी परिसर जाणून सोडत हल्लाबोल केला. पोलिसांनी परवानगी नाकारली तरी त्यानंतर मोर्चा रद्द करून भर उन्हात ठिय्या आंदोलन केले. यावेळी सर्वपक्षीय नेत्यांची भाषणे झाली. गर्दीमुळे वाहतूक संथ गतीने सुरू होती. वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिसांची कसरत सुरू होती. मोदी सरकारचा बीजेपी सरकार, मोदी सरकार, जोर से बोल मेरे भैया, बोल मेरे भैया, जोर से बोल रे दुशासन पर, दुशासन पर, जोर से बोल मोदी पर, बीजेपी. शासन पे मोदी को हटाना है. किसान एकता जिंदाबाद, किसान एकता जिंदाबाद, किसान एकता जिंदाबाद. सगळे शीख बांधव आहेत, काही पंजाबमधून आलेले तर काही गुजरातीच आहेत, जे या ठिकाणी भारत बंद आंदोलनाचे शेतकरी. केंद्र सरकारने आणलेल्या शेतकरी कायद्याला विरोध करत दिल्लीमध्ये शेतकऱ्यांनी जोरदार आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी भारत बंदची घोषणा करण्यात आली. पुणे शहरातही भारत बंदच्या निमित्ताने विविध संघटना तसेच राजकीय पक्षांनी बंदची घोषणा केली होती. मात्र पुण्यात बंदचा फारसा परिणाम झाला नाही. जनजीवन सुरळीत सुरू होते. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थाही सुरू होती. पुण्यात व्यापारी महासंघाने भारत बंदला पाठिंबा दिलेला असला तरी प्रातिनिधिक स्वरूपात दुपारी 12 वाजेपर्यंत दुकाने बंद ठेवण्यात आली. त्यानंतर दुकाने पूर्ववत सुरू झाली. या भारत बंदला पाठिंबा देण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्यासह विविध पुरोगामी पक्ष, कामगार संघटना यांनी पुण्यातील अलकाडोकी चौकातून मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला. त्यादृष्टीने अलकाडोकी चौक येथे मोठ्या चौकांमध्ये पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मार्केट यार्डमध्ये मात्र आज पहाटेच्या सुमारास काही तुरळक दुकाने उघडली होती. परंतु स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या काही कार्यकर्त्यांनी शेतकऱ्यांसाठी आजच्या दिवस व्यवहार बंद ठेवावेत असे आवाहन केले. त्यांच्या या आवाहनाला प्रतिसाद देत सर्व व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद केली. त्यामुळे पुण्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीत शुकशुकाट पाहायला मिळत होता. जो माल बाहेरच्या राज्यातून आला आहे तो खराब होऊ नये म्हणून गाड्यांमधून उतरवण्यात आला. त्याचे लिलाव आणि विक्री झालेली नाही. राजधानी दिल्लीच्या सीमांवर शेतकरी गेल्या 12 दिवसांपासून कडाक्याच्या थंडीत बसले आहे. केंद्र सरकार चर्चेत वेळ घालवत आहे. आज बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर रेल्वे जनजीवन एक्सप्रेस अडवली. यापुढे दिल्लीत जाणारी प्रत्येक गाडी अडवू असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी केंद्र सरकारला दिला आहे. यावेळी पत्रकारांशी बोलताना तुपकर म्हणाले, लाखोंच्या संख्येने शेतकरी रस्त्यावर आलेला असताना सरकारला चर्चेत वेळ कसा घालवा असं वाटतं.
सरकार आंदोलन मोडून काढण्याचा प्रयत्न करत आहे. हे आंदोलन आणि यापूर्वी घडलेल्या अशाच घटनांमुळे जागतिक पातळीवर केंद्र सरकारची प्रतिमा मलिन झालेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जगभरातून टीका होत आहे. सरकारने पारित केलेले कृषी विधेयक मागे घ्या एवढेच शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. कॉर्पोरेट कंपन्यांच्या घशात शेतकऱ्यांना घालण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न आहे, त्याला शेतकऱ्यांचा विरोध आहे. शेतकऱ्यांच्या आंदोलनाची दखल सरकारने वेळीच घेतली असती तर आज भारत बंद करण्याची वेळ आली नसती. सरकारच्या हेकेखोरपणामुळेच देशाला आजचा बंद पाहावा लागत आहे. आज जनजीवन एक्सप्रेस अडून आम्ही केंद्र सरकारला इशारा दिला आहे की दिल्लीत सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनावर तोडगा काढला नाही तर दिल्लीकडे जाणारी सर्व वाहतूक रोखून धरली जाईल. एकही रेल्वे दिल्लीत पोहोचू दिली जाणार नाही. हा निर्धार आज स्वाभिमानीच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी केला आहे. दिल्लीमध्ये लाखोच्या संख्येनं शेतकरी 10-12 दिवसापासून भर थंडीमध्ये बसलेला आहे. केंद्र सरकार चर्चेत वेळ घालवत आहे आणि आंदोलन मोडून काढण्याचा प्रयत्न करत आहे. केंद्र सरकारची प्रतिमा जागतिक पातळीवर मलिन झालेली आहे. आपल्या पंतप्रधानांवर जगभरातून टीका होते आहे. शेतकऱ्यांचं म्हणणं काय आहे? हे कृषी विधेयक मागे घ्या. हे कॉर्पोरेट कंपन्यांच्या घशामध्ये शेतकऱ्यांना घालण्याचा हा प्रयत्न आहे. या शेतकऱ्यांच्या आंदोलनाची दखल घेतली नाही म्हणून आज संपूर्ण देशामध्ये भारत बंदची हाक शेतकऱ्यांनी दिली होती. आज आम्ही बुलढाणा जिल्ह्यातल्या मलकापूर रेल्वे स्थानकावर या ठिकाणी चेन्नई अहमदाबाद एक्सप्रेस, नवजीवन एक्सप्रेस या ठिकाणी अडवलेली आहे आणि केंद्र सरकारला आम्ही इशारा दिलेला आहे की आज आम्ही हा रेल्वे अडवण्याचा फक्त ट्रेलर केला. जर का दिल्लीतल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनावर तोडगा काढला नाही तर दिल्लीकडं जाणारी सगळी वाहतूक थांबवण्यात येईल आणि एकही रेल्वेगाडी इथून पुढे दिल्लीला आम्ही जाऊ देणार नाही. हा आमचा निर्धार आहे. राज्यात ज्या प्रमाणात करोना रुग्ण वाढण्याची शक्यता होती त्या प्रमाणात रुग्ण वाढल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे करोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता कमी असल्याचं मत राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केले आहे. साथ ही महाराष्ट्र नर्सेस फेडरेशन, युनायटेड नर्सेस असोसिएशन, महाराष्ट्र आणि जन आरोग्य अभियान आयोजित वेबिनारमध्ये मंत्री टोपे बोलत होते. आरोग्य व्यवस्था, कोविड परिस्थिती, आरोग्य कर्मचारी, परिचारकांच्या समस्या व उपाययोजना या विषयावर हे वेबिनार आयोजित करण्यात आले होते. या वेबिनारला विधान परिषद उपसभापती डॉक्टर नीलम गोरे, माजी आरोग्य संचालक डॉक्टर सुभाष साळुंके, प्रवीणा महादळकर, डॉक्टर संगीता भुजबळ, डॉक्टर अभय शुक्ला, आरोग्य कार्यकर्ता शकुंतला भालेराव, नर्सेस असोसिएशनच्या स्वाती राणे आदींचा सहभाग होता. टोपे यांनी सार्वजनिक आरोग्यासाठी राज्य शासनाकडून अत्यंत तोकडी तरतूद करण्यात येत असल्याचे मान्य केले. ते म्हणाले की नियोजन आयोगाने सुचवल्यानुसार राज्याच्या एकूण बजेटपैकी 5% बजेट खर्च व्हायला हवे होते. मात्र आरोग्यासाठी केवळ 0.9% इतकेच बजेट खर्च केले जात आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाविषयी लोकांचे मत बदलायचे असेल तर सरकारी रुग्णालयांमध्ये स्वच्छता, जेवणाची व्यवस्था, लॉन्ड्री, कॉर्पोरेट लूक द्यायला हवा. आरोग्य मुख्यमंत्र्यांसाठी अतिशय जवळचा विषय आहे. त्यामुळे आरोग्य विभागात रिक्त असलेल्या जागांपैकी 50% जागा भरण्याची परवानगी मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. त्यापैकी प्राथमिक आरोग्य केंद्रातील जागा भरण्याची प्रक्रिया जिल्हा परिषदेकडे असते. हे अनेकांना माहीत नाही. मात्र याचा रोष आरोग्य विभागावर येतो. येत्या काळात आता 102 ॲम्ब्युलन्स आणि 108 ॲम्ब्युलन्स बदलत आहोत असेही टोपे यांनी सांगितले. आणि आपला जर खरोखर परसेप्शन बदलायचं असेल, लोकांचं जनमत बदलायचं असेल गव्हर्नमेंटच्या हॉस्पिटल्सच्या बाबत, तर आपल्याला तिथली स्वच्छता असेल, तिथलं जेवणाची व्यवस्था असेल, म्हणजे फूड सर्व्हिस असेल, तिथली जी काही लॉन्ड्री आणि सगळ्या गोष्टी असतील, म्हणजे कॉर्पोरेट लूक खऱ्या अर्थाने त्याला आला पाहिजे आणि सेवा त्याच धर्तीवर त्याला असली पाहिजे. तर त्या बाबतीत सुद्धा आम्ही कटिबद्ध आहोत. जर आम्ही त्याच्या बाबतीत सुद्धा मोठे धोरणात्मक निर्णय माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्या खूप हृदयाच्या जवळचा विषय म्हणजे आरोग्य विषय आहे आणि ते मला त्यांच्या मागच्या वर्षभराच्या संपर्कातून जाणीव झालेली आहे आणि त्यामुळे त्यांनाही या विषयामध्ये खूप रुची, आवड आहे आणि हे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनाही खूप आनंद मिळतो. आता वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. पाहत रहा पुणे दर्पण न्यूज. शरद पवार यांचे ज्येष्ठत्व आम्ही मान्य करतो, मात्र ते राहुल गांधी यांना समजून घेण्यात कमी पडले असे मला वाटते, असे स्पष्ट मत महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केलं. महिला व बाल कल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांच्या वक्तव्याचाही समर्थन त्यांनी केले आहे. सरकार पडणार असं कोण म्हटलंय? आम्ही येणार म्हणणारे फडणवीस आहेत असं म्हणतात, पण येत नाही आपल्याला माहिती आहे.
खरं म्हणजे ते आशाळभूतपणे पाहत आहेत अशी चित्र आम्हाला दिसतं आहे. सरकार चालणार, 5 वर्ष चालणार, पुढेही चालणार. एक लक्षात घ्या की एवढे हजारोनं शेतकरी थंडी वाऱ्यामध्ये शेकडो किलोमीटर येतात, अडथळे पार करत येतात. याला काही अर्थ आहे का नाहीत? ते थांबतायत, असे इतके दिवस थांबतायत. त्याच्यात वयोवृद्ध आहेत, वयोवृद्ध आमच्या माता भगिनी आहेत आणि त्या सुद्धा तिथं येऊन बसलेल्या आहेत. हे काही कोणतं राजकारण करायचं म्हणून असं होऊच शकत नाही. हे उत्स्फूर्तपणे जनता उठलेली आहे, शेतकरी उठलेला आहे. कारण हे जे बिल करण्यात आलं हे स्पष्टपणे दिसतं आहे की काही धनदांडग्यान करता करण्यात आलं आहे. मुठभर जे काही आहेत नफेखोर, जे मुठभर जे भांडवलदार आहेत, नफेखोर आहे, साठेबाज आहे, स्वस्तात शेतकऱ्याकडून माल घ्यायचा, तो साठवायचा आणि महागानं शहरात विकायचा. ना शेतकऱ्याचा फायदा ना तो जनतेचा फायदा होणार त्या मधल्या भांडवलदाराचा. आणि त्याच्याकरता हे देशच त्यांच्या ताब्यात द्यायला हे मोदी सरकार निघालेलं आहे. देश त्यांना भांडवलदारांच्या ताब्यात द्यायचा आहे, त्यांच्या पैशावर राजकारण करायचं, पुन्हा पुन्हा सत्तेवर जायचं आणि पाहिजे तसं वागायचं. पण मला वाटतं की आता हे जे पेटलेले लोक आहे, हा जो वनवा आहे, मला वाटतं की श्रीराम सुद्धा त्यांना वाचवणार नाही, श्रीराम त्यांच्या पाठीशी राहणार नाही. ते पत्र मुद्दाम पाहावं. युपीएच्या कालखंडामध्ये काही जी चर्चा या विषयात झाली होती की शेतकऱ्याला 4 पैसे जास्त कसे देता येतील आणि जनतेला स्वस्तात कसं देता येईल, या दृष्टीनं काय करता येईल हे पाहिलं होतं. तिथे मधला जो आहे त्याला ताकद देण्याचं नव्हतं. इथे उलट आहे. इथे शेतकऱ्याला कमी पैसे आणि महागात मात्र जनतेला, आणि मध्ये मात्र ह्या भांडवलदारांना ताकद. हे सूत्र यांचं आहे. अगदी उलट चित्र आहे. नीट समजून घेतलं तर समजेल. नाराजी असं नाहीये. पवार साहेबांबद्दल आदर आहे, त्यांच्या ज्येष्ठत्वाबद्दल आदर आहे, परंतु राहुलजींना ओळखण्यात ते चुकले की काय असं वाटून जातं. असं आहे की राहुलजींनी जीवनामध्ये अत्यंत बालपणापासून जी संकट पाहिली, जी दुःख पाहिली, त्यानंतर त्यांच्यावर सुद्धा ज्या प्रकारचे आरोप करून सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना डिमॉरलाइज करण्याचा प्रयत्न, त्यांचं नीतिधैर्य घालवण्याचा प्रयत्न जो झाला, या सगळ्या गोष्टी पाहिल्यानंतर ते नेतृत्व किती कठीण काळातून गेलेलं आहे आणि अत्यंत सक्षम बनलेलं आहे. सगळं पारखून झालेलं आहे. पुढच्या काळामध्ये ते समर्थ नेतृत्व करतील याची खात्री आम्हाला आहे. कीर्तन हे भक्तिभाव व प्रबोधन करण्याचे पवित्र आणि समृद्ध माध्यम आहे. मानसशास्त्राला जे समजले नाही ते कीर्तन परंपरेने करून दाखवले. कोविड काळात कीर्तन हे समुपदेशनाचे महत्त्वाचे साधन म्हणून उपयुक्त ठरेल असे मत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्रकुलगुरू डॉक्टर NS उमराणी यांनी व्यक्त केलं आहे. शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनी पुणे आणि सेवा मित्र मंडळातर्फे पुणे कीर्तन महोत्सव 2020चे आयोजन सदाशिव पेठेतील नारद मंदिर येथून ऑनलाईन पद्धतीने करण्यात आले. महोत्सवाच्या समारोप प्रसंगी राष्ट्रीय कीर्तनकार हरिभक्तपरायण मोरेश्वर बुवा जोशी चरोलीकर यांना कीर्तन गोविंद हरिभक्तपरायण स्वर्गीय कमलाकर बुवा औरंगाबादकर स्मृती जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी हरिभक्तपरायण मंगलमूर्ती औरंगाबादकर, शाहीर हेमंतराजे मावळे, शिरीष मोहिते, प्राध्यापिका संगीता मावळे आदी उपस्थित होते. ₹5,000 पुणेरी पगडी, स्मृतिचिन्ह व उपरणे असं पुरस्काराचं स्वरूप होतं. डॉक्टर NS उमराणी म्हणाले, आपल्याला जे माहिती आहे ते चांगला ज्ञान समाजापर्यंत पोहोचवण्याचे काम कीर्तनकार कीर्तनाच्या माध्यमातून करीत आहेत. कीर्तनाची परंपरा तरुणाईपर्यंत पोहोचायला हवी. समाजाला ताकद देण्याची क्षमता कीर्तनासारख्या कलांमध्ये आहे. प्रबोधन, शिक्षण आणि समुपदेशनाकरता कीर्तन परंपरा गरजेची आहे. आम्ही विद्यापीठामध्ये कॉलेजमध्ये शिकवतो, त्याला आम्ही ज्ञानदान असं म्हणतो. आम्ही डिग्री देतो आणि विद्यार्थ्यांना सांगतो प्रवेश घेताना वर्गात बसायचं आहे, अभ्यास करायचा आहे, पुस्तकं वाचायची आहेत, परीक्षा द्यायची आहे, कॉपी करायची नाही आहे, चांगल्या मार्कांनी पास व्हायचं आहे, नोकरीसाठी व्यवसायासाठी सक्षम व्हायचं आहे, मगच त्या डिग्रीला काहीतरी महत्त्व मिळेल असं आम्ही सातत्यानं सांगत असतो. हे सांगणं आणि या सांगण्यातलं पावित्र्य म्हणजे कीर्तनच आहे. जे जे पवित्र आहे, जे जे समृद्ध आहे, मला वाटतं ते कीर्तनच आहे. कीर्तनामध्ये भक्तिभाव आहे, कीर्तनामध्ये प्रबोधन आहे. आणि कोविड-19 या कालखंडामध्ये मला असं वाटतं की कीर्तन हे समुपदेशनाचं अत्यंत महत्त्वाचं साधन आहे.
मानसशास्त्रज्ञांना जे जमलं नाही ते झेपलं नाही. जमलं नाही झेपलं नाही हे विधान मी अतिशय जाणीवपूर्वक करतो. केवळ देशातच नाही तर विदेशामध्ये, संपूर्ण जगामध्ये, विश्वामध्ये खूप मानसशास्त्रामध्ये, मेंदूशास्त्रामध्ये संशोधन झालेलं आहे, होतंय, होईल. परंतु आपल्या देशातील कीर्तन परंपरा आणि त्या परंपरेने जनमानसावर जो प्रभाव पाडला, तो प्रभाव मानसशास्त्राच्या वर्गामध्ये आजही पडू शकला नाही. हरिभक्तपरायण मोरेश्वर बुवा चरोलीकर म्हणाले, कीर्तन क्षेत्रात कितीही काम केले तरी कमी आहे. समाजाला कीर्तनातून प्रबोधनाची गरज आहे. समाजाने खऱ्या अर्थाने वंदन केलेली कीर्तनाची गादी आहे, ती आपण जपायला आणि वाढवायला हवी. शाहीर हेमंतराजे मावळे म्हणाले, नारदीय कीर्तन वैभवापर्यंत नेणे हा आमचा उद्देश आहे. आज अनेक कलांना व्यासपीठ उपलब्ध नाही, त्यामुळे कीर्तनाला व्यासपीठ देण्यास कीर्तन महोत्सव आयोजित करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. आत्ता याने सांगितल्याप्रमाणे कीर्तन हेच ध्येयाने थांबलेलं असतं, त्यामुळे किती काम करावं तेवढं कमी आहे. आज माझ्यासारखे हजारो कीर्तनकार जरी व्रतस्थ 24 तास काम करणारे जरी उभे राहिले तरी या समाजाला कमी येत आज लक्षात, अशी स्थिती आहे. त्यामुळे मी या प्रबोधिनीचे प्रमुख आमचे हेमंतराजे मावळे यांचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो. असा विषय घेऊन जे कीर्तनकार्यांच्या कार्याचा गौरव करतात, हा गौरव कुठं नारद परंपरेच्या गादीचा गौरव आहे. अनेकांचे सत्कार होतात, टी व्हीवर होतात, अन्य ठिकाणी होतात, त्यांना सरकारी पुरस्कार मिळतात. कीर्तनकार आपण पुढे जात नाही मला सत्कार करा म्हणून. त्या ठिकाणी समाजाने ज्यांना सर्वार्थाने संरक्षण दिलं, सर्वार्थाने समाजाने ज्यांना वंदन केलं, अशी गादी म्हणजे कीर्तनाची गादी आहे. आणि त्यामुळे या गादीच्या परंपरेचा हा गौरव आहे, सत्कार आहे, माझ्या वडिलांचा सत्कार आहे, गुरूंचा सत्कार आहे असं मी समजतो. राज्यात एकीकडे मराठा आरक्षणाचा विषय पेटला असताना आता वंजारी समाजाने देखील आपल्याला 2% 10% आरक्षण करण्यात यावे अशी मागणी केली आहे. समाजाच्या विविध प्रश्नांसाठी सकल वंजारी समाज समन्वय समिती तयार करण्यात आली असून या माध्यमातून विविध मागण्या करण्यात आल्या आहेत. राज्यात वंजारी समाजाची लोकसंख्या 1.5 ते 2 कोटी असून 2% आरक्षणाने समाजावर प्रचंड अन्याय होत आहे. मेडिकल, इंजिनिअरिंग स्पर्धा परीक्षांसाठी मुलांना अनेक अडचणी येत आहेत. येत्या काळात भगवानगडावर आरक्षण मेळावा घेण्यात येणार असून मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात येणार असल्याची माहिती सकल वंजारी समाज समन्वय समितीचे मुख्य समन्वयक फुलचंद कराड यांनी दिली आहे. ऊसतोड कामगारांचे महामंडळ असून ते गोपीनाथ मुंडे यांच्या नावावर आहे. या सरकारने ते महामंडळ अजूनही कार्यान्वित केलेले नाही. लवकरात लवकर ते महामंडळ कार्यान्वित करावे अशी मागणी यावेळी करण्यात आली. औरंगाबाद येथे गोपीनाथ मुंडे यांचं स्मारक अजूनही झालेलं नाही. हे स्मारक लवकरात लवकर उभारण्यात यावं अशी मागणीही सकल वंजारी समाज समन्वय समितीकडून करण्यात आली आहे. आरक्षण समिती स्थापन केलेली आहे. माझी मुख्य समन्वयक म्हणून निवड झालेली आहे. आमचे बाळासाहेब सानप यांची सह समन्वयक म्हणून निवड झालेली आहे. आमचे सानप साहेब आहेत, नामदेवराव ते निमंत्रक आहेत. आमच्या 3च प्रमुख गोष्टी आहेत, 3 मागण्या आहेत महत्त्वाच्या. नंबर 1, आज महाराष्ट्रामध्ये 100 जागेपैकी वंजारी समाजाला फक्त NT-ड मध्ये 2% जागा आहेत. आमचा 1.5 ते 2 कोटी समाज आहे. 2% जाग्यावर आमच्या समाजावर प्रचंड अन्याय होत आहे. मेडिकल असेल, इंजिनिअरिंग असेल, स्पर्धा परीक्षा असेल, कोणत्याही नोकऱ्या असतील तर त्यामध्ये आम्हाला अडचणी येत आहेत. आमची मुलं मेरिटमध्ये निघत आहेत, पण 2% अडचण येते. म्हणून येत्या काळात भगवान बाबांच्या गडावर जाऊन त्यांचं दर्शन घेऊन आशीर्वाद घेऊन गोपीनाथ गडावर एक आम्ही मेळावा घेणार आहोत. आणि त्या मेळाव्याच्या नंतर आम्ही मुख्यमंत्र्याला जाऊन एक निवेदन देणार आहोत. आणि त्या ठिकाणी आंदोलन करण्याच्या संबंधात त्यांना निवेदन दिलं जाईल. आम्ही रस्त्यावर उतरू. दुसरा मुद्दा आहे, OBCच्या आरक्षणाला जर धक्का लागला तर त्याचं भाजप होत असतं. आणि म्हणून कोण्याही सरकारने OBCच्या आरक्षणाला धक्का लागता कामा नये. ऊसतोड कामगारांचा महामंडळ आहे, गोपीनाथ मुंडे साहेबाच्या नावावर केलेलं. ते महामंडळ या आतापर्यंतच्या सरकारने कार्यान्वित केलेलं नाही. आमची मागणी की ते महामंडळ कार्यान्वित झालं पाहिजे, ते चालू झालं पाहिजे, त्याला बजेट मिळालं पाहिजे, त्याला सवलती मिळाल्या पाहिजेत. नंबर 3, मुंडे साहेबाचं स्मारक आणखीन झालेलं नाही औरंगाबादचं, आणि म्हणून मुंडे साहेबाचं स्मारक औरंगाबादला झालं पाहिजे
यासाठी एक आम्ही भविष्यात लढा देणार आहोत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्त साधून नारायणपेठेतील एका इमारतीवर शरद पवार यांचे भव्य चित्र काढण्यात आले आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार येत्या 12 तारखेला 80 वर्ष पूर्ण करून 81व्या वर्षात पदार्पण करत आहेत. त्यांना अनोख्या पद्धतीने मानवंदना देण्यासाठी माजी उपमहापौर नगरसेवक दीपक मानकर यांच्या संकल्पनेतून हे चित्र रेखाटलं जात आहे. रमणबाग शाळेच्या चौकातील एका इमारतीच्या दर्शनी भागावर रेखाटलेले हे चित्र अनेकांचं लक्ष वेधून घेत आहे. 60 फूट बाय 30 फूट आकाराचं हे चित्र चित्रकार निलेश खराडे आणि सहकारी रेखाटत आहेत. पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर. विविध पक्ष संघटनांकडून पुण्यातील अलकाडोकी चौकात ठिय्या आंदोलन, मोदींविरोधात घोषणाबाजी. पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा भारत बंदला पाठिंबा, कृषी उत्पन्न बाजार समितीत केवळ 15% मालाची आवक. आज झालं ते ट्रेलर, यापुढे दिल्लीत जाणाऱ्या सर्व गाड्या अडवू, रविकांत तुपकर यांचा इशारा. आणि कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता कमी, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचं मत. याचबरोबर आजचं बातमीपत्र इथेच संपलं. पाहत रहा पुणे दर्पण न्यूज.